चला ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये आपल्याला चालू करायचं मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. तर मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल आणि व्हॅल्युएशन मेथड ऑफ गुडविल ह्या दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. हे काय आहे तर गुडविल कशी मोजायची हा पार्ट आपण याच्यामध्ये पाहतो. याच्यामध्ये काय पाहिजे आपल्याला गूडविल कशी मोजायची म्हणजे मेजरमेंट ऑफ गुडविल मेजर करण्यासाठी तुमच्याकडे दोन पार्ट आहेत. किती पार्ट आहेत? दोन. सगळ्यात पहिला आहे तुमच्याकडे ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, कोणते पहिलं सगळ्यात? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ओके, कळलं का प्रॉफिट का शब्द येतो याच्यामध्ये? कशामुळे? कारण रेप्युटेशन जे आहे त्याच्यामुळे इनडायरेक्टली प्रॉफिट काय होणार आहे? वाढणार. ओके, सगळ्यात पहिली मेथड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. आणि दुसरी जी मेथड आहे ती सुपर प्रॉफिट मेथड. दुसरी मेथड कोणती? सुपर प्रॉफिट मेथड. ओके, आता दोन्ही फरक आहे. सुपर प्रॉफिट मेथड हे समजलं पाहिजे तुम्हाला. बेसिक कॉन्सेप्ट बेसिक जर समजलं, थेअरी जर अकाउंटची व्यवस्थित समजली तर तुम्हाला पार्ट अकाउंटचा समजायला वेळ लागत नाही. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. याच्यामध्ये ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि दुसरा सुपर प्रॉफिट मेथड. आता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे काय करायचंय तर तुम्हाला जो प्रॉफिट आहे त्याचं ऍव्हरेज घ्यायचंय. समजतंय काय सांगतो? जो प्रॉफिट आहे त्याचं काय करायचं? ऍव्हरेज घ्यायचं. पण त्याच्या नावातच डेफिनेशन असतं, तुम्ही उगाच पेपरला घालवता. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये प्रॉफिटचं काय करायचंय? ऍव्हरेज घ्यायचं. मग ऍव्हरेज घेण्यासाठी सपोज 5 वर्षाचा जर प्रॉफिट दिला असेल तर तुम्ही काय करताल? 5 वर्षाच्या प्रॉफिटची टोटल करताल आणि त्याला भागाकार कितीने करताल? 5 ने करताल. ओके, मग ऍव्हरेज प्रॉफिट मेथड कॅल्क्युलेट करण्यासाठी वेगवेगळे पार्ट आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे स्टेप आहेत. आपल्याला त्या स्टेप फॉलो कराव्या लागतात त्याच्यामध्ये. ओके, तर सगळ्यात पहिली स्टेज जी आहे कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. सगळ्यात पहिली स्टेज नंबर 1 S1 म्हणजे स्टेज नंबर 1 कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ टीपी मीन्स टोटल प्रॉफिट. आता टोटल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट केला जातो तर टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस. आता मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की 5 वर्षाचा प्रॉफिट दिला, त्याच्यामध्ये काय झालं? 3 वर्षाचा प्रॉफिट, 2 वर्षाचा लॉस दिला. तर लॉसची टोटल करा, प्रॉफिटची टोटल करा आणि या दोघांना काय करा? एकमेकांमधून मायनस करा. मायनस झाल्यानंतर मग जेवढ्या किती वर्षाचा दिला आपल्याला? 5 वर्षांनी काय करायचं? त्याला डिवाइड करायचं. स्टेप नंबर 1 काय? कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस. स्टेप नंबर 2 कॅल्क्युलेशन ऑफ एपी. ओके, कॅल्क्युलेशन ऑफ एपी. तर एपी कसा काढला जातो? एपी म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टीपी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स फक्त म्हणतोय, जेवढ्या वर्षाचा प्रॉफिट दिला, कारण वर्ष 2 असतात त्याच्यामध्ये पुन्हा. ओके, आता आपल्याला काय करायचंय? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड गुडविल कॅल्क्युलेट करायची. कशानुसार? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार. गुडविल आली का आणखी? आता काय आला? फक्त आपला ऍव्हरेज प्रॉफिट. आता स्टेप नंबर 3 गुडविल. फक्त गुडविल म्हणून थांबायचं नाही, तर काय म्हणायचं याला? ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍज पर मी एपीएम लिहिलं म्हणजे काय? ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. तर हा जो काय ऍव्हरेज प्रॉफिट आलेला आहे, ऍव्हरेज प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. जेवढ्या वर्षाचे परचेस झालेले आहेत तेवढ्या वर्षाचं परचेसेस तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावे लागतील. ओके, इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. आता जो पुढचा पार्ट पाहायचा आपल्याला तो
हे झालं गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. याचं एखादं एक्झाम्पल घेऊयात आपण. ओके, आता सपोज 3 वर्षाचा 4 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे तुम्हाला 2016, 2017, 2018, 2019. याचं एक्झाम्पल पाहूयात आपण. ओके, आता एक्झाम्पल पाहताना प्रॉफिट 2016, 2017, 2018 आणि 2019 याचा ऍव्हरेज प्रॉफिट काढून गुडविल कॅल्क्युलेट करायची आहे. ओके, मग गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्या वर्षाचा प्रॉफिट दिला 1,20,000, दुसऱ्या वर्षाचा प्रॉफिट 80,000, तिसऱ्या वर्षाचा लॉस 20,000 आणि चौथ्या वर्षाचा प्रॉफिट 60,000. 1,20,000, 80, 20, 60. ओके, 1,20,000 हा काय दिलाय आपल्याला प्रॉफिट. 80,000 हा पण काय दिला आपल्याला प्रॉफिट. 20,000 हा काय दिला आपल्याला लॉस आणि 60,000 हा काय दिला आपल्याला प्रॉफिट. ओके, आता याला या पार्ट मध्ये पुट करून आपण सॉल्व्ह करूया. याच्यामध्येच ठेवूयात आपण याला. ओके, मग 1,20,000 काय प्रॉफिट. प्रॉफिट बाजूला घेऊयात, लॉस बाजूला घेऊयात. ओके, 1,20,000 अधिक 1,20,000 अधिक 80,000 अधिक 60,000 मायनस 20,000. ओके, आता याचं टोटल केली 1,20,000 अधिक 80,000 2,00,000 अधिक 60,000 2,60,000 वजा 20,000 2,40,000. आता मला सांगा हे किती वर्ष झाले. 1, 2, 3, 4 किती वर्ष झाले 4 वर्ष झाले. आता या 4 वर्षाचं कॅल्क्युलेशन केलं आपण. ओके, प्रॉफिट काढला. आता ऍव्हरेज टोटल प्रॉफिट किती आला 2,40,000. तर 2,40,000 भागिले नंबर ऑफ इयर्स किती 4. ओके, 60,000 आला. आता नंबर ऑफ इयर्स परचेसेस देतात ते. इथं काय घेतले आपण नंबर ऑफ इयर्स परचेसेस. नंबर ऑफ इयर्स परचेसेस आपल्याला फक्त याच्यामध्ये घ्यायचे. नंबर ऑफ इयर्स परचेसेस समजा याच्यामध्ये 2 वर्ष दिले यांनी. नंबर ऑफ इयर्स परचेसेस किती दिलं 2 वर्ष. नंबर ऑफ इयर्स परचेसेस इज 2. तर गुडविल किती येणार ऍव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला आपला 60,000. नंबर ऑफ इयर्स परचेसेस किती आहे 2 गुणिले 2 बरोबर किती झाले 1,20,000 काय झाली गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. मग ऍव्हरेज प्रॉफिट नुसार गुडविल कॅल्क्युलेट करण्यासाठी किती स्टेजेस आहेत 3. तशा तर 2च म्हणू शकतो आपण. काय याच्यामध्ये काय अवघड आहे टोटल प्रॉफिट मध्ये हेच ऍव्हरेज प्रॉफिट आणि गुडविल ऍज पर ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. हे समजलं. हा कशाचा प्रकार आहे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. किती प्रकार आहे त्याचे 2. पहिला कोणता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. दुसरा कोणता सुपर प्रॉफिट मेथड. आपण कोणता पाहिला आता ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. याच्यामध्ये किती स्टेजेस 3. पहिली स्टेज कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट. कॅल्क्युलेशन ऑफ टोटल प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट मायनस टोटल लॉस. Stage number 2 calculation of average profit. Calculation of average profit is equal to total profit divided by number of years. Number of years का number of years purchases. Number of years. Number of years पुढे घेतो आपण average profit ला आणि number of years purchases पुढे घेतो आपण goodwill मध्ये. ओके, goodwill मध्ये आपण काय घेतो number of years purchases. ओके, स्टेज नंबर 3 Goodwill as per average profit method. Goodwill as per average profit method is equal to average profit into number of years purchases. याच्यासाठी एक्झाम्पल घेतलं आपण. हे समजलं तुम्हाला पूर्णपणे. ओके, आता येऊया पार्ट सेकंड कडे. याच्यातला दुसरा भाग पाहून घेऊयात आपण. ओके, तर सुपर प्रॉफिट मेथड. आता पहा ऍव्हरेज प्रॉफिट मध्ये काहीतरी कमतरता पडली म्हणून आपल्याला सुपर प्रॉफिट मेथड कडे जायची गरज आली.
आता काय कमतरता होती हे समजून घेऊयात आपण की ऍव्हरेज प्रॉफिट मेथडला काय झालं असं ज्याच्यामुळे सुपर प्रॉफिट मेथड आली. आणखीन त्याच्यामध्ये आणखीन भरपूर कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये. ज्यावेळेस तुम्ही सीए फाउंडेशन किंवा सीएस फाउंडेशनची किंवा सीएमए फाउंडेशनची, आता सीएस फाउंडेशनच्या जागी सीएसईटी आलेले आहे. ओके, आता आपल्याला पाहिजे सुपर प्रॉफिट मेथड. सुपर प्रॉफिट मेथड म्हणजे काय, सुपर प्रॉफिट म्हणजे काय हे समजलं तर तुम्हाला सुपर प्रॉफिट मेथड समजून येईल. सगळ्यात अगोदर काय समजलं पाहिजे, सुपर प्रॉफिट. मग सुपर प्रॉफिट म्हणजे काय, विच इज एक्स्ट्रा और विच इज ओव्हर अँड नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट जेवढा होणार असतो त्याच्यापेक्षा जास्तीचा जो प्रॉफिट असतो त्याला आपण काय म्हणतो, सुपर प्रॉफिट. आता मला माहिती आहे मी पुढे जरी जॉब वगैरे केला तर मला 25-30 हजार रुपये पगार मिळू शकतो. किंवा मी एखादा कपड्याचं दुकान टाकलं, प्रत्येकाने चहाचं दुकान टाकलेले, कपड्याचं दुकान टाकलेले, त्यांच्याकडे प्रत्येकाला माहिती आहे याच्यामध्ये काही ना काहीतरी प्रॉफिट आहे. मग हा जो नॉर्मली सगळ्यांना सारखा प्रॉफिट होतो. सपोज ए आणि बी ने आप्पा अँड बाबा या दोघांचं दुकान आहे. आबाचं पण दुकान आहे आणि बाबाचं पण दुकान आहे. दोघांचं क्लॉथ सेंटर आहे. ओके, काय दोघांचं क्लॉथ सेंटर, कपड्याचं दुकान आहे दोघांचं पण मार्केटमध्येच. ओके, आबा जो बोलतो तो खूप गोड बोलतो आणि बाबा जो बोलतो तो काहीच बोलत नाही, या घ्या नाहीतर बसा. ओके, आबा आलेला या 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 सर आले सर आले, ए सरांना कपडे दाखवा, सरांना हे करा, सरांना असं करा, सरांना इकडे घेऊन जा, सरांना नवीन माल दाखवा, आलेला आपला जो नवीन स्टॉक आहे तो दाखवा, सरांना असं, सरांना बसायला खुर्ची द्या, सरांना चहा मागवा, सरांना पाणी, सगळ्या गोष्टी केल्या. ओके, आता एवढ्या त्याला सर्व्हिस तिथं दिल्या, सरांना फॅन लावा, गरम होतं फॅन लावा, फॅन लावा, चला लवकर लवकर फॅन लावून द्या सरांना, हे असं बोलले त्याला. आता नेक्स्ट टाइमला काय झालं, त्याच्या दुकानात जो सर गेलता तो सर नंतर बाबाच्या दुकानात गेला. तो शांतच बसला होता. तो म्हणला कपडे आहे का, कसले, घालायचे असते, दाखवा, पुढे जाऊन बघा, कोण ऐका चल बघ तिकडे जायचं, लिहा काय पाहिजे. त्या काउंटरला गेला, हा बोला काय पाहिजे, कपडे पाहिजे, फॉर्मल इनफॉर्मल, दाखव कसले, नाही सांगा कसले, घेतलं घातलं. आता आबाच्या दुकानात ज्या वेळेस गेलता त्यावेळेस आबाने शेवटला जाता काय दिसताय सर तुम्ही हिरोवानी, एवढा एक शब्द. कधीच कुठलाच कपड्याचा दुकानदार तुम्हाला वाईट म्हणून काय दिसताय तुम्ही, हे विचारा यांना, ती बाजूच्याला म्हणत असतं विचारायला. तसं बाबा हा का दिसत, हे घेतलं का दिसतो. आता मला सांगा तो सर बाबाच्या दुकानात जाईल का आबाच्या दुकानात जाईल, आबाच्या दुकानात जाणार का, सर्व्हिस कस्टमर सर्व्हिस वगैरे चांगली दिली त्याला. तरी नॉर्मली जरी एक कपडा विकला तर त्यांना 10% 15% मिळत असतात. हा आता 1000 रुपयाचा ड्रेस होता, हा 1000 रुपयाचा ड्रेस बाबा 1200 रुपयाला विकू शकत होता आणि हा 1200 रुपयाला विकणार कमीत कमी किमतीला. म्हणजे याच्यामध्ये यांचा काही पर्सेंटेज प्रॉफिट काय झालेला आहे, ऍड झालेला आहे. दोघं तेवढ्यालाच विकणार होते. ओके, तोच कपडा समजा, तोच कपडा बाबा 1200 रुपयाला विकू शकत होता, आबा 1200 रुपयाला विकू शकत होता. याने एवढी सर्व्हिस दिल्यामुळे काय केलं, हा म्हणला सर तुमच्यासाठी फक्त 2000 रुपये, 3000 रुपये प्रिंटेड प्राइस होती, मी तुम्हाला फक्त 2000 रुपयाला देतोय, तुम्ही आमचे कस्टमर आहात म्हणून. असं बोलला तो, वेगवेगळ्या गोष्टी बोलला त्याला तो. आता त्याच्यात फरक काय पडला सांगा मला, वस्तू जास्त विकल्या का त्यांनी, नाही, त्यांनी काय केलं, कस्टमर सर्व्हिस चांगल्या प्रकारे दिली. काय चांगल्या प्रकारे दिली, कस्टमर सर्व्हिस. आयफोन जसं काय, आयफोन कस्टमर सर्व्हिस चांगली देतात. आता पहिलं तुम्ही पाहिलं असेल मोबाईलचा बॉक्स जर आला त्याच्यामध्ये चार्जर, हेडफोन, पिन सगळ्या गोष्टी यायच्या. त्या आयफोन वाल्याला काय उठलं की डोक्यात काय नाही, त्यांनी नवीन काढलं, मोबाईलच्या बॉक्समध्ये फक्त त्यांनी मोबाईलच टाकून द्यायला चालू केलं. त्याचा चार्जर 8-9 हजारापर्यंत 4-5 हजारापर्यंत काहीतरी चार्जरच येतो. त्याच्या वेगवेगळ्या गोष्टी सेपरेट घ्याव्या लागतात, हेडफोन वेगळा घ्यावा लागतो, सगळं वेगळं. मग याचा प्रॉफिट काय झाला, वाढायला लागला ना त्याचा प्रॉफिट त्याच्यामध्ये. ओके, त्याचं पाहून दुसऱ्याने बी तसंच चालू केलं. विवोवाला बी फक्त आता त्याच्यामध्ये काय देते, सॅमसंगवाला चार्जरच देते, हेडफोन ते येत नाही. ओके चला, त्या आता ही जी एक्स्ट्राची त्यांनी सर्व्हिस दिली ह्याच्यामुळे प्रॉफिट काय झाला, वाढला. नॉर्मली याची कॉस्ट आपण मायनस करूया त्याच्यामधून,
कॉस्ट मायनस केली, प्रॉफिट किती झाला याला 1000 रुपये. नॉर्मल प्रॉफिट किती होता याच्यामध्ये 200, म्हणजे याला एक्स्ट्रा प्रॉफिट किती झाला 800, आणि याचा प्रॉफिट किती आहे 200. हा 200 प्रॉफिट कोणता आहे नॉर्मल प्रॉफिट. हा 200 रुपये कोणता प्रॉफिट आहे नॉर्मल. आता त्याने 1000 रुपये गुंतवले होते त्याच्यात, असं समजून तेवढा एकच कपडा आणला असेल त्याने, 1000 रुपये गुंतवले, त्याच्यावर किती रुपये निघाले त्याचे 200 रुपये, 20% त्याच्यावर निघाले त्याचे. म्हणजे प्रत्येक फर्म प्रत्येक व्यवसायामध्ये असं असतं, जेवढं भांडवल गुंतवतो त्याच्यात काही ना काहीतरी पर्सेंटेज तुम्हाला त्याच्यामध्ये मिळत असतात, जर तुम्ही नॉर्मली केला तुम्ही तरी. ओके, मग आता याचा जो फायदा झालेला आहे विच इज, आता हा सुपर प्रॉफिट म्हणू शकतो. हा कोणता प्रॉफिट म्हणू शकतो विच इज एक्सेस ऑफ नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिटच्या पलीकडे जेवढा प्रॉफिट कमवला तुम्ही त्याला कोणता प्रॉफिट म्हणा ना. ओके, नॉर्मल टोटल प्रॉफिट किती झालं त्याला 1000 रुपये. 1000 रुपयामध्ये नॉर्मल प्रॉफिट किती याचा 200 मायनस केलं. आता घरी गुडविल कळू शकते ना आपल्याला. आता याच्याकडे काही गुडविल आहे का नाही. याने कोणता प्रॉफिट कमवलाय फक्त नॉर्मल प्रॉफिट. याने कोणता प्रॉफिट कमवला सुपर प्रॉफिट. समजतं इथपर्यंत. आता सुपर प्रॉफिट साठी आपल्याला किती प्रॉफिट पाहिजेत पहा. हा जो काढला आपण, हा 1000 रुपये काढला प्रॉफिट याच्यातून, हा होता याचा ऍव्हरेज प्रॉफिट. हा कोणता होता ऍव्हरेज प्रॉफिट. हा जो 200 रुपये होता हा कोणता प्रॉफिट होता. आता ऍव्हरेज प्रॉफिट मधून कोणता प्रॉफिट मायनस केला आपण. म्हणजे आपल्याला एक तर ऍव्हरेज प्रॉफिट पाहिजे आणि नॉर्मल प्रॉफिट पाहिजे, तर आपण काय करू शकतो सुपर प्रॉफिट. आणि सुपर प्रॉफिट निघाला तर आपण काय करू शकतो गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजे आपल्याला इथे किती प्रॉफिट पाहिजे 3 प्रॉफिट पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट, 2 नंबरला 3 नंबरला. ओके, आता हा पार्ट पाहून घेतला. त्याच्यामध्ये आपण याचे फॉर्म्युले पाहूया, आता स्टेप्स पाहू त्याच्यात. सगळ्यात पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेट करूयात एफपी. एफपी म्हणजे ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू एफपी इज इक्वल टू टीपी अपॉन नंबर ऑफ इयर्स. समजलंय. ओके, 2 नंबर स्टेज नंबर 2 नॉर्मल प्रॉफिट. कळालं का नॉर्मल प्रॉफिट का लागतो. नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉयड. आता कॅपिटल एम्प्लॉयड म्हणजे काय कामाला लावलेलं भांडवल. मग ते ओन्ड पण असतं बॉरोड पण असतं त्याच्यामध्ये. कोणतं येतं ओन्ड पण असतं आणि बॉरोड. नेटवर्थ ज्याला आपण म्हणू शकतो. काय म्हणू शकतो आपण त्याला नेटवर्थ. ओके, कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR. आताच तुम्हाला शब्द सांगितलाय. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. NRR म्हणजे काय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कशावरती जेवढी अमाऊंट गुंतवली तुम्ही व्यवसायामध्ये. आता मला सांगा, तुम्ही तुमच्या स्वतःच्या खिशातले पैसे आणले व्यवसायात टाकले, बाहेरून मित्राकडून उसने पैसे आणले, ते काय खाऊन टाकले, ते कुठं टाकले तुम्ही व्यवसायातच टाकले. मग हे जे काय व्यवसायामध्ये गुंतवलेला पैसा आहे ना त्याच्यावरती काही पर्सेंटेज तुम्हाला मिळाले पाहिजे, प्रॉफिट मिळालं पाहिजे. मग एवढं कर असतं, एवढं सगळं केलं काम, त्यांनी 1 लाख रुपये गुंतवले, वर्षभर काम केलं आणि त्याच्यावरती त्याला प्रॉफिट झाला 8000 रुपये. प्रॉफिट झाला का नाही. चांगलं आहे का खराब आहे. कशाचं चांगलं आहे. 1 लाख रुपये गुंतून त्याला 8000 रुपये मिळाले. तेवढ्यापेक्षा याने जर डिपॉझिट केले असते कुठंतरी त्याच्यावरती 10% मिळाले असते. मग व्यवसाय करून काय फायदा झाला का. बरं एवढी धावपळ वगैरे करून, हा सुरुवातीला मिळू द्या 2-3 वर्षापर्यंत तोटा झाला तरी चालेल, पण तुम्हाला गॅरंटी पाहिजे त्या वर्ष त्या याच्यामध्ये व्यवसायामध्ये पुढे काय प्रॉफिट आहे, तर तुम्ही तो व्यवसाय करा. ओके, मग या प्रकारच्या गोष्टी याच्यामध्ये. मग आता काय पाहिलं आपण नॉर्मल प्रॉफिट कसा काढला जातो. कॅपिटल एम्प्लॉयड इंटू NRR डिवायडेड बाय 100. ओके, हा कशाचा फॉर्म्युला होता. किती पार्ट पाहिले आपण नॉर्मल प्रॉफिटचे 2. स्टेप नंबर 1 ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू नंबर ऑफ इयर्स का नंबर ऑफ इयर्स परचेसेस. स्टेप नंबर 2 इज इक्वल टू ओके.
समजलं इथपर्यंत. आता स्टेप नंबर 3 पहा, सगळ्यात हार्ड स्टेप नंबर 3. सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. खूप अवघड आहे नाही. ओके, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. आता स्टेप नंबर 4. गुडविल ऍज पर एसपीएम. एसपीएम म्हणजे सुपर प्रॉफिट मेथड. आता याचा फॉर्म्युला कोण सांगेल मला? एक साथ सांगा सगळेजण. सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ओके, सुपर प्रॉफिट इनटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. ओके, काही समजलं नाही असं इथपर्यंत? समजलं इथपर्यंत? ओके, चलायचं पुढे. याचं एक एक्झाम्पल पाहिजे. ओके, पहा आता याचं एक एक्झाम्पल पाहिजे सुपर प्रॉफिट मेथडचं. 80,000, 95,000, 1,10,000, 40,000 लॉस, 85,000 5 वर्षाचं दिलेलं इथं. ओके, आता काय काय पार्ट दिलेले ते पलीकडचं सुटू का? ते सुटतो. आता इकडे एक्झाम्पल घेऊ आपण. ओके, आणि या स्टेप मध्ये पुट करून याला सॉल्व्ह करू. कॅल्क्युलेशन जे आहे 1 मार्काला त्याच्यामध्ये पडायचे चान्सेस असू शकतात, म्हणून इन डिटेल मध्ये घेतोय. काय पडेल काय नाही सांगता येणार नाही. ओके, 2014, 15, 16, 17, 18. आता 14 मध्ये प्रॉफिट झाला 80,000. काहीच लिहित नाही म्हणजे तिथं काय आहे? प्रॉफिट. 16-15 मध्ये प्रॉफिट झाला 95,000. मी काय म्हणलं? 2016 झाला 1,10,000. 2017 लास झाला 40,000 लास. आणि 18 को प्रॉफिट होया 85,000. रे 85,000 हमारे भाषा में. कैपिटल एम्प्लॉयड है 3,50,000. कैपिटल एम्प्लॉयड सी इज इक्वल टू 3,50,000. एनआरआर आहे 12%. एनआरआर आपल्याला किती दिलेला आहे त्यांनी? 12%. आणि गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेसेस. नंबर ऑफ इयर्स परचेसेस 2 years. आता याच्यामध्ये पुट करायचं. ओके, त्याच्यामध्ये पुट करूयात आपण याला याच्यात. ओके, ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. 80 अधिक 90 1,75,000 अधिक 1,00,000 2,75,000 अधिक 10 2,85,000 वजा 40 2,45,000 अधिक 5 2,50,000 अधिक 80 3,30,000. 3,30,000. तर 3,30 डायरेक्ट टोटल करून घेतलो. 3,30 बघूले 5 5 30 5 30 3,000 66,000. हा आला ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट किती आला? 66,000. आता काढूया टॅक्सेबल एम्प्लॉयड इंटू एनआरआर. कॅपिटल एम्प्लॉयड दिले आपल्याला 3,50,000 गुणुले 12 भागुले 100. ओके, 3,50,000 गुणुले 12 भागुले 100 इसले बघुले. ह्या बघुल्याचे 2 शून्य आणि ह्या बघुल्याचे 2 शून्य कट केले, राहिले 3,500. 12 शून्य 0 12 शून्य आणि म्हणजे 86 शून्य आजचे गेले 6 12 36 36 आणि 6 42. नॉर्मली याला प्रॉफिट किती व्हायला पाहिजे? 42,000. झाला किती? 66,000. मग आता आपल्याला कोणता प्रॉफिट काढायचा? सुपर प्रॉफिट. सुपर प्रॉफिट 66,000 वजा 44,000. आता 6 मधून 2 गेले 4 राहिले, 6 मधून 4 गेले 2 राहिले, पुढचे 3 शून्य तसेच राहिले. 24,000 कोणता प्रॉफिट आला? सुपर प्रॉफिट. मग गुडविल ऍज पर सुपर प्रॉफिट मेथड इंटू 24,000 इंटू 2.
48,000. हे समजलं. हे काय होतं? मेथड्स ऑफ काय होतं? हे मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. आता पुढे पाहूयात आपण. एक्झाम्पल समजले ना? पुढे ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ट्रीटमेंट ऑफ गुडविल मध्ये थोडासा किचकट पार्ट जातो, पण एवढा पण किचकट नाहीये, सोपा पार्ट आहे त्याच्यामध्ये. 2 मेथड आहेत, एवढे लक्षात ठेवायचं. एक प्रीमियम मेथड आणि एक व्हॅल्युएशन मेथड. याच्यात मेथड किती आहे? 2. त्या 2च्या पुन्हा 2. ओके. पहिली मेथड कोणती? प्रीमियम मेथडलाच आपण एक्स्ट्रा प्रीमियम मेथड पण असं म्हणतो. कोणती? आपण इथं काय वापरायचं फक्त आता? प्रीमियम मेथड. याच्या जर्नल एंट्रीज पाहिजे त्याच्यात आपल्याला. आणि दुसरी व्हॅल्युएशन मेथड. प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड अशा 2 मेथड आपल्याला याच्यामध्ये पाहिजे. प्रीमियम मेथड आणि व्हॅल्युएशन मेथड हे जे आहे ट्रीटमेंट ऑफ गुडविल, म्हणजे गुडविल ज्या वेळेस आपण अगोदर कॅल्क्युलेट केली, अगोदरची पाहिलं आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. ओके. मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल, त्याच्या मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल पाहिल्या, त्याच्यातून गुडविल मोजली. आता गुडविल का मोजली? उगाचच हाऊस होती म्हणून मोजली नाही. मग कशासाठी मोजली? तो जो येणारा पार्टनर आहे त्याच्यामध्ये त्याचा शेअर काढायचा. जसं आता 48,000 आली, तो 1/4 शेअर साठी येतोय, तर 48,000वर 1/4 शेअर त्याला आणायला लावायचा. त्याच्या अगोदर 1,20,000 आली, 1,20,000वर 1/5 जेवढ्यासाठी त्याला शेअर दिलाय तेवढी गुडविल त्याला काय करायला लावायची? आणायला लावायची. त्यासाठी गुडविल काढली. आता त्यांनी ज्यावेळेस गुडविल आणली, तो शेअर काढला गुडविलचा, त्याने किती आणायचा? ती गुडविल आपण त्याने ज्यावेळेस आणली, ती गुडविल आणल्यानंतर त्याला किती प्रकारे विल्हेवाट लावायची, ती विल्हेवाट ट्रीटमेंट ऑफ गुडविल मध्ये. ट्रीटमेंट ऑफ गुडविल मध्ये काय पाहिजे आपल्याला? तो किती प्रकारे विल्हेवाट लावणार हे आपल्याला कशामध्ये पाहिजे? ट्रीटमेंट ऑफ गुडविल. ही गुडविल आणल्यानंतर. आणि मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन गुडविल आणण्यासाठी. गुडविल आणण्यासाठी काय? मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन. किती मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन आहे? 2. एक 2 आणि ट्रीटमेंट ऑफ गुडविल किती आहे? 2. पहिली प्रीमियम मेथड, दुसरी व्हॅल्युएशन मेथड. आता या 2 मेथड वेगवेगळ्या आहेत. पहा, ती गुडविल किती आणायची यासाठी, गुडविल आणल्यानंतर त्याची वाट कशी लावायची. आता गुडविल आणणार कशी? जसं कॅपिटल त्याने आणलं होतं, एकामध्ये कॅपिटल काय केलं त्यांनी? कॅश मध्ये आणलं, दुसऱ्यामध्ये काय केलं? ऍसेट. आता इथं 2 मार्ग गुडविल आणायचे, एक प्रीमियम मेथड नुसार आणि व्हॅल्युएशन मेथड नुसार. प्रीमियम मेथड नुसार म्हणजे काय? आपण शपना मनी त्यांनी गुडविल फक्त कॅश मध्ये आणायची. मग ती बँकेत आणेल, नाही तर मग तो चेक नुसार देईल, नाहीतर डिमांड ड्राफ्ट नुसार देईल, नाहीतर हार्ड कॅश आणून देईल. ती त्याच्याकडे पद्धत राहिली. प्रीमियम मेथड म्हणजे काय? वेन गुडविल ब्रॉट इन कॅश. इनकमिंग पार्टनर ज्यावेळेस गुडविल कशामध्ये आणतो? कॅश. गुडविल ब्रॉट इन कॅश. थोडक्यात याला काय सांगू शकतो आपण? गुडविल ब्रॉट इन कॅश. आणि इथं व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय? तर त्यांनी जे कॅपिटल आणलेले ना त्याच्या अगेन्स्टच गुडविल ऍडजस्ट करा म्हणतो तो. मी नवीन कॅश आणणार नाही. म्हणजे गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. गुडविल डज नॉट ब्रॉट in cash. Goodwill does not brought in cash. म्हणजे कोणती मेथड? हे कशावरती ऍडजस्ट केलं जातं? कॅपिटल. कोणाचं कॅपिटल? न्यू पार्टनरचं कॅपिटल. कोणाचं कॅपिटल? प्रीमियम मेथड मध्ये काय केलं जातं?
ओके, आता याच्यामध्ये गुडविल कॅश मध्ये आल्यानंतर याच्याकडे दोन मार्ग आहेत. पहिला रिटेन. रिटेन म्हणजे फर्म मध्येच ठेवणे. आणि दुसरा जो मार्ग आहे रिटेन्ड अँड विथड्रॉ. रिटेन अँड विथड्रॉ म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला विथड्रॉल म्हणू शकतात. रिटेन्ड आणि विथड्रॉल का दिलं तर याच्या जर्नल एंट्री आपल्याला याच्यामध्ये करायच्या. आता गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. कॅश मध्ये येणारच नाही. ओके, आता याच्यामध्ये कॅश मध्ये गुडविल येणार नाही म्हटल्यानंतर एक वाढवावी लागते गुडविल, त्याला आपण म्हणतो रेज्ड. आणि दुसरी जी आहे रेज्ड अँड राईट ऑफ. रेज्ड अँड रिटर्न ऑफ म्हणा किंवा राईट ऑफ म्हणा. ओके, आता याच्यात समजून घेऊयात आपण. आता एक एक पार्ट याच्यातलं जर समजून घेतला आपण तर एक एक पार्ट कशा पद्धतीने समजून घेणार. रिटेन मध्ये गुडविल आधी आणावी लागेल. जर्नल एंट्री कशी येणार याची. सगळ्यात पहिली गुडविल ब्रॉड साठी येणार. 2 नंबरची जी एंट्री येणार डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल. जी म्हणजे फक्त गुडविल साठी समजा. डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल वाटप करायचं. गुडविल आणायची, त्याला वाटायचं. आता रिटेन्ड मध्ये सेम पार्ट येणार, हाही सेम येणार. फक्त 3 नंबरला जो पार्ट येणार तो विथड्रॉनचा येणार. तो कशाचा येणार. विथड्रॉन. काय विथड्रॉन. गुडविल विथड्रॉन. काय विथड्रॉन केलं त्यांनी. गुडविल विथड्रॉन केली त्यांनी. ओके, आता याच्या जर्नल एंट्री पाहूया. गुडविल साठी तो पैसे आणतोय. गुडविल साठी काय करतोय. पैसे आणतोय. जर्नल एंट्री काय करणार तुम्ही. डेबिट व्हॉट कम्स इन. डेबिट व्हॉट कम्स इन. कॅश कम्स इन. देयरफॉर कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट टू क्रेडिट द गिवर का क्रेडिट व्हॉट गोज आउट. क्रेडिट द गिवर टू इनकमिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. अशी एंट्री येणार. काय येणार एंट्री. का गुडविल जाते आपल्या व्यवसायातून. Credit the goodwill is the creditor. Goodwill is the income. आपण फक्त गुडविल ऍडजस्ट करतो. इथं ही जाते म्हणजे कोणाकडे जाते. गुडविलचा म्हणजे तिथून कोणाचा प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिटचा भाग काही नवीन पार्टनरकडे जाणार आहे. प्रॉफिट नवीन पार्टनर शेअर करणार आहे ना. मग तो नवीन पार्टनर शेअर कशामुळे करणार आहे. त्यांनी इतक्या दिवस जी इज्जत वगैरे प्रतिष्ठा व्यवसायाची कमवली होती आणि तो नवीन 4 दिवसात येऊन लगेचच घेऊन जाणार. हे चालेल का. नाही. मग त्याला गुडविल साठी पण पैसे द्यावे लागतील कारण एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न करणार आहेत ते. मग ते गुडविल साठी जी कॅश आणतो तेवढा गुडविलचा प्रपोर्शन त्याच्याकडे जात असतो. जेवढा प्रॉफिटचा प्रपोर्शन होता तेवढाच प्रपोर्शन त्याला आणायला लावला होता ना आपण. प्रॉफिटचा त्याचा जेवढा होता तेवढाच आपण त्याचा प्रपोर्शन त्याला आणायला लावला होता गुडविलचा.
त्यामुळे टू गुडविल तेवढा प्रपोर्शन इनकमिंग पार्टनर कडे जाणार आहे. कुठून? फर्म मधून. टू गुडविल अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट येणार नाही. टू गुडविल अकाउंट कॅश आली गुडविल साठी. ओके. आता ही गुडविल कोणामध्ये वाटून द्यायची? कोणामध्ये? ओके. तर इथं क्रेडिट झालंय, आता काय होणार? गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. कशामध्ये? ट्रीटमेंट ऑफ गुडविल याच्यामध्ये प्रीमियम मेथड मध्ये रिटेन मध्ये 2 जर्नल एंट्रीज. काय काय पाहिलं आपण? ट्रीटमेंट ऑफ गुडविल मध्ये प्रीमियम मेथड म्हणजे काय? गुडविल ब्रॉट इन कॅश. याचे किती प्रकार? 2. त्याच्यातला पहिला कोणता? रिटेन मध्ये किती जर्नल एंट्रीज? 2. पहिली जर्नल एंट्री कशासाठी? ब्रॉट इन कॅश. आणि दुसरी जर्नल एंट्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल. ओके. आता येऊयात रिटेन्ड अँड विथड्रॉन कडे. आता कशाकडे येऊयात? इथं जी एंट्री झाली तीच इथं पण होणार, इथं जी एंट्री झाली तीच इथे पण होणार. म्हणजे रिटेनडच्या पहिल्या 2 एंट्री सेम येणार, फक्त तिसरी एंट्री कशाची येणार? विथड्रॉन करण्याचा अधिकार कोणाला असतो? वाटून ज्याला दिली त्यालाच असतो. विथड्रॉन करण्याचा अधिकार कोणाला आहे? ज्याला आपण गुडविल दिली त्यालाच तो अधिकार आहे. गुडविल दिली कोणाला? ओल्ड पार्टनरला. मग काढून घेणार कोण? ओल्ड पार्टनर. डेबिट द रिसिव्हर. ओल्ड पार्टनर इज द रिसिव्हर. क्रेडिट व्हॉट गोज आउट? कॅश गोज आउट. कॅश गुडविल बंद केली बघा आपण इथं. गुडविल क्रेडिटला गेली, गुडविल डेबिटला आली, गुडविल बंद केली. चालू राहिलंच काय? थोडक्यात जर्नल एंट्री झाली कॅश अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स. पण ह्या अशा दोन्ही सेपरेट एंट्री द्याव्या लागतात आपल्याला. गुडविल बंद झालेले, आता तो काढून घेताना काय घेणार? गुडविल नाव, माझं नाव द्या, घे भरून. कशात सांगता येईल का? नाही. मग तो नावाचं काय करतो? रूपांतर पैशात केलं आणि तो पैसे काढून घेणार. तो म्हणजे कोण? ओल्ड पार्टनर. मग तिसरी जर्नल एंट्री डेबिट द रिसिव्हर. हु इज द रिसिव्हर? ओल्ड पार्टनर्स इज द रिसिव्हर. ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टू क्रेडिट व्हॉट गोज आउट किंवा क्रेडिट द गिव्हर कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. कॅश ऑब्लिक बँक अकाउंट. समजलं? जिथे जिथे कॅश आले ऑब्लिक मध्ये बँक अकाउंट पण येऊ शकतं. मग आता हे किती पार्ट पाहिले आपण? रिटेन्ड अँड विथड्रॉन. कशाचे? ट्रीटमेंट ऑफ गुडविलचे का प्रीमियम मेथडचे? कशाचे पाहिले? चला परत एकदा रिवाइज करूयात. पहिलं काय आहे? किती ट्रीटमेंट आहेत? पहिली, दुसरी. प्रीमियम मेथड म्हणजे काय? आणि व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय? प्रीमियम मेथडचे किती प्रकार? पहिला, दुसरा. रिटेन मध्ये किती जर्नल एंट्री? पहिली जर्नल एंट्री कशासाठी? त्याच्यामध्ये जर्नल एंट्री कोणती? दुसरी जर्नल एंट्री डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल साठी जर्नल एंट्री. या 2 जर्नल एंट्री कशाच्या होत्या? दुसरा प्रकार कोणता? पहिली जर्नल एंट्री काय येणार? दुसरी जर्नल एंट्री काय येणार? तिसरी जर्नल एंट्री विथड्रॉन साठी जर्नल एंट्री ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट का केलं? डेबिट द. ओके, समजलं इथपर्यंत. आता हे एक पार्ट संपला, 50% पार्ट संपला. आता बाकीचा 50% कोणता? व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड मध्ये काय सांगितले? गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. ओके, त्याच्यामध्ये पण तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे आपल्याला त्याच्यामध्ये एंट्रीज पास करायच्या असतात. आता ज्यावेळेस नवीन पार्टनर गुडविल कॅश मध्ये आणत नाही
काय सांगतोय, ज्यावेळेस नवीन पार्टनर गुडविल कॅश मध्ये आणत नाही त्यावेळेस गुडविल काय करावे लागते, आपल्याला रेज करावे लागतो. मला एक सांगा, गुडविलचा फायदा झाला कोणाला पाहिजे, ओल्ड पार्टनर्सला झाला पाहिजे. गुडविलचा फायदा कोणाला द्यायचा, आपल्याला ओल्ड पार्टनर्सला द्यायचा आहे. मग गुडविलचा फायदा जर ओल्ड पार्टनर्सला द्यायचा असेल आणि तो पार्टनर येणारा कॅपिटल आणायला सेपरेट गुडविलची अमाऊंट आणणार नाही म्हणतो, गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश, मग त्यांनी दुसरा मार्ग काढला व्हॅल्युएशन मेथड. व्हॅल्युएशन मेथड मध्ये काय म्हणले, ठीक आहे तू तर अजून कॅपिटल आणणार नाहीस ना, आमचं सध्याचं कॅपिटल एवढं आहे, आम्ही आमच्या कॅपिटलची व्हॅल्यू वाढवू, आम्ही आमच्या कॅपिटलची काय करणार आता, व्हॅल्यू वाढवणार. आम्ही अजून तू किती आणायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा आम्ही तेवढीच अमाऊंट आमच्याकडे वाढवून घेऊ, चालेल, हा एक मार्ग आहे. एकतर तू कॅश आण, कॅश नसेल आणायची तर आम्ही आमचं कॅपिटल वाढवू, सगळ्यांचंच वाढवू. ओके, दोघांचंच, सगळ्यांचंच म्हणजे कोणाचं, ओल्ड पार्टनरचं. ते दोघं तिघं जेवढे असतील ओल्ड पार्टनर त्यांचं कॅपिटल काय करणार, वाढवणार. आता कॅपिटलला बॅलन्स कोणता असतो, डेबिट का क्रेडिट, कोणता बॅलन्स असतो कॅपिटलला, क्रेडिट. आता क्रेडिट बॅलन्स परत वाढवायचा म्हणल्यानंतर पुन्हा त्याला कोणता बॅलन्स द्यावा लागेल, क्रेडिट बॅलन्स द्यावा लागेल. ओके, क्रेडिट बॅलन्सला वाढवायचं म्हणल्यावर क्रेडिट करावं लागेल, डेबिट दिल्यावर काय होणार, मायनस होणार. मग कॅपिटलला कोणता बॅलन्स द्यावा लागेल, पुन्हा क्रेडिट. मग डेबिट बॅलन्स कोणाला द्यावा लागेल, गुडविलला. जी डिस्ट्रीब्युशनची एंट्री होती तीच आपली इतर रेस्टची एंट्री बनणार. आता इथे जे डिस्ट्रीब्युशन करायचंय किंवा जी रेस्ट करायचंय ते सॅक्रिफायसिंग रेशो मध्ये करायचं. आणि तुम्ही 12वीला असल्यामुळं काही प्रश्नामध्ये मॅक्झिमम क्वेश्चन मध्ये तुम्हाला जो ओल्ड रेशो आहे तोच तुमचा सॅक्रिफायसिंग रेशो येतो. म्हणून गुडविल डिस्ट्रीब्युशन हा पार्ट ओल्ड रेशो वरती होत नाही, हा पार्ट तुमचा सॅक्रिफायसिंग रेशोवर होत असतो. परंतु सॅक्रिफायसिंग रेशो आणि ओल्ड रेशो सेम येतो, त्यामुळे तुम्ही त्याला ओल्ड रेशो वरती कॅल्क्युलेशन करत असतात. पण तो ऍक्च्युअली ओल्ड रेशो नसतो. तो कोणता रेशो असतो, जुळे भाऊ एकच असतात का वेगळे असतात, वेगळे असतात. दिसायला कसे दिसतात एक, पण असतात कसे वेगळे. तसं सॅक्रिफायसिंग रेशो आणि ओल्ड रेशो हा काही क्वेश्चन मध्ये जुळे बनून येतात. कसे बनून येतात, जुळे बनून येतात. ओके, आता रेस्ड मध्ये जर्नल एंट्री काय सांगितली तुम्हाला, गुडविल रेस्ड साठी, गुडविल रेस्ड, गुडविल रेस्ड साठी जर्नल एंट्री काय येणार, गुडविल अकाउंट डेबिट, गुडविल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल. आता याच्यामध्ये पण रेस्ड अँड रिटर्न ऑफ, म्हणजे पहिल्यांदा काय करायची, गुडविल रेस्ड केली म्हणजे हीच एंट्री इथं आली. आणि दुसऱ्यांदा काय करायची, रिटर्न ऑफ म्हणजे काय, आधी काय म्हणले आपण फक्त जुन्या पार्टनरचं कॅपिटल वाढू, मग नवीन गुडविलची व्हॅल्यू आली. आता काय म्हणले, तिघांचं कॅपिटल कमी करू. तिघांचं म्हणजे इन्क्लुडिंग न्यू पार्टनर, कोणाला घेऊन, न्यू पार्टनर सहित कॅपिटल काय करायचं, कमी करायचं. मग त्याच्यासाठी पण आधी रेज करावं लागतं. काहींना समजत नसेल काय असेल. सपोज ए आणि बी ओल्ड पार्टनर होते, यांचं जुनं कॅपिटल होतं 20,000, 20,000. सी त्याच्यामध्ये नवीन पार्टनर आला, सी ला त्यांनी आणायला सांगितले 20,000. ओके, एवढं कॅपिटल झालं. आता याच्यामध्ये गुडविलची व्हॅल्यू निघाली होती 4,000, ती ए आणि बी ला इक्वल रेशो मध्ये वाटून दिली 2,000, 2,000. म्हणजे आता यांच्याकडे किती झाले, 22,000, 22,000. ही झालं गुडविल रेस्ड. परत काय म्हणले, रिटर्न ऑफ करू. रिटर्न ऑफ, आता गुडविलची व्हॅल्यू किती आहे, 4,000. 4,000 तिघांमध्ये वाटून दिले, 1333, 1333, 1333, बरोबर ना. 1,333, 1,333, 1,333 मायनस करायचे आणि 1,333, एकाला 3,4 देवी याच्यामध्ये. आता मला सांगा, 2,000 मधून 1300 गेले, किती राहिले, 666 रुपये, म्हणजे 1333 गेले. म्हणजे 20,666, 20 याची 667 येते, 20,666 आणि याचे किती येतील, 18,666. फायदा कोणाला झाला, तोटा कोणाला झाला. त्याचं जुनं कॅपिटल किती होतं, आता किती राहिले,
20,667. याचं किती होतं? आता किती राहिले? 666, 667 म्हणजे 1333. ओके, 600, 1200, वरचे 60, 120, 1200 अधिक 120, 1320, अधिक 7 आणि 6, 13, 1320 अधिक 13, 1333. ओके, मग हे 1333 रुपये इकडून मायनस केले. इथून काय झालं? मायनस. इनडायरेक्टली इथून मायनस झालं. 2,000 रुपये ऍड केले आणि नंतर मायनस करताना किती केले? 1333, 1333, 1333. इनडायरेक्टली फायदा कोणाला झाला? ओल्ड पार्टनर. कॅपिटल रेज करा नाहीतर रिटर्न ऑफ करा, कारण गुडविलचा फायदा कोणाला द्यायचा आहे? फक्त ओल्ड पार्टनरला. राईट. गुडविल रेज करण्यासाठी कोणते पार्टनर? ओल्ड पार्टनर. आणि गुडविल राईट ऑफ करण्यासाठी कोणते पार्टनर? ऑल पार्टनर. समजलं का? रेज करताना फक्त ओल्ड आणि राईट ऑफ करताना फक्त ऑल. ओके, राईट ऑफला ऑल आणि रेजला. मग सांगा मला जर्नल एंट्री काय येणार? काय येणार? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके, गुडविल रिटर्न ऑफ साठी. ओके, ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. समजली? या दोघांची शॉर्टकट एंट्री पण होऊ शकते. गुडविल इथं कुठे आहे आणि इथं कुठे आहे? इथं करायचे असेल तर बघा, इथं 2 एंट्रीज आहेत त्याच्या. इथं करायचे असेल तर ओके, काय येणार जर्नल एंट्री शॉर्टकट? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ओल्ड. इथलं क्रेडिट, इथलं डेबिट, इथलं डेबिट काय झालं? कट झालं. मग खाली जर्नल एंट्री काय घेऊ शकतो आपण? शॉर्टकट. ओके, शॉर्टकट जर्नल एंट्री काय घेणार? ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. हे होतं ट्रीटमेंट ऑफ गुडविल. हे काय होतं? ट्रीटमेंट ऑफ गुडविल. किती प्रकारच्या ट्रीटमेंट आहेत? पहिला, दुसरा, प्रीमियम मेथड म्हणजे काय? प्रीमियम मेथडचे प्रकार किती? पहिला, दुसरा. रिटेन मध्ये जर्नल एंट्रीज किती? पहिली जर्नल एंट्री कशासाठी? काय जर्नल एंट्री येते? दुसरी जर्नल एंट्री कशासाठी? डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल कोणत्या रेशोवरती होतं? डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविलची जर्नल एंट्री. दुसरा पार्ट कोणता? याच्यामध्ये जर्नल एंट्रीज किती? पहिली जर्नल एंट्री कशासाठी? काय जर्नल एंट्री येते? दुसरी जर्नल एंट्री कशासाठी? डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल कोणत्या रेशोवरती होतं? ओके, जर्नल एंट्री काय येते? दुसरी जर्नल एंट्री कशासाठी? विथड्रॉन साठी जर्नल एंट्री काय येणार? पार्टली विथड्रॉन असेल किंवा फुल्ली विथड्रॉन असेल, जेवढे पैसे काढले तेवढ्याचीच एंट्री करायची, सगळ्याची नाही. त्यांनी सांगितलं जातं 1/2 काढली किंवा 1/4 काढली, ते सांगतात त्याच्यामध्ये. हा, हे कशाचे प्रकार पाहिले आपण? प्रीमियम मेथड. दुसरं, हे कशाचा प्रकार आहे? प्रीमियम मेथड. ट्रीटमेंट ऑफ गुडविलचे किती प्रकार? पहिला, दुसरा. व्हॅल्युएशन मेथड म्हणजे काय? गुडविल डज नॉट ब्रॉट इन कॅश. व्हॅल्युएशन मेथडची किती ट्रीटमेंट आहेत? पहिली, दुसरी. पहिल्यासाठी किती पार्ट आहेत? ओके, रेस्ट मध्ये किती आहे? कशासाठी? कशासाठी? गुडविल रेज साठी जर्नल एंट्री. हा कशाची जर्नल एंट्री आहे? दुसरा प्रकार कोणता? रेज आणि रेज अँड रिटर्न ऑफ. हे कशाचे प्रकार आहेत? व्हॅल्युएशन मेथडचे किती प्रकार? पहिला, रेज मध्ये किती जर्नल एंट्री? दुसरा प्रकार, याच्यामध्ये किती जर्नल एंट्री? ऑप्शनला असेल तर
ओके, रेज अँड रिटर्न ऑफ ची जर्नल एंट्री. पहिली जर्नल एंट्री कशासाठी? गुडविल रेज ची जर्नल एंट्री काय येणार? दुसरी जर्नल एंट्री कशासाठी येणार? कशासाठी येणार? ओके, जर्नल एंट्री काय येणार? गुडविल रिटर्न ऑफ साठी. शॉर्टकट जर्नल एंट्री दोन्हीची एक केली तर त्याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम? ओके, समजलं. चलायचं नेक्स्ट पार्ट आहे. आता पहा, याच्यामध्ये तिसरा एक प्रकार असतो, पर्सनली सेटलमेंट केली बाहेरच्या बाहेर. फॉर्म मध्ये संबंध आहे का? फॉर्म मध्ये एंट्री येणार आहे का? त्यांच्या ते बाहेर गळ्याला पडून रडू, नाही तर तिकडे हसू, नाही तर काय करू, आपल्याला संबंध नाही. ही एंट्री कधी करायची? ज्यावेळेस त्या फॉर्मच्या थ्रू झाल्या असतील तर. प्रायव्हेट सेटलमेंट झाली असेल तर त्याच्या एंट्री इथं करायच्या. नो एंट्री. ओके, पुढे रिव्हॅल्युएशन ऑफ एसेट्स अँड लायबिलिटी. सगळ्यात मेन पार्ट आता इथून आला. आणखी एक पार्ट, रिव्हॅल्युएशन. रिव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे का नाही? काय? याला जर आडवं आलं तर कोणतं स्टेटमेंट, याला कोणतं प्रिन्सिपल, कन्व्हेन्शन, कन्सेप्ट आडवं येऊ शकतं? कन्व्हेन्शन, प्रिन्सिपल, कन्सेप्ट माहिती आहेत ना? कोणतं येऊ शकतं? कॉस्ट कन्सेप्ट लक्षात आहे का? ऍक्च्युअल जेवढी कॉस्ट झालेली तेवढीच रेकॉर्ड केली पाहिजे. ऍसेट साठी, कशासाठी? फिक्स्ड ऍसेट साठी. चार्ट मध्ये पण दिलेलं आहे आणि 11च्या बुक मध्ये पण तुम्हाला ते सांगितलेलं होतं, इन डिटेल मध्ये सांगितलं होतं. तर कॉस्ट कन्व्हेन्शन किंवा कॉस्ट कन्सेप्ट तुम्हाला याच्या आडवे येऊ शकते. आता त्याला इथं तारा द्यायचा नाही, कारण आपण याच्यामध्ये रिकन्स्टिट्यूशन करताना आपण ते चेंज करू शकतो. ओके, आता रिव्हॅल्युएशन करायचं का करायचं हे सांगतो. तुमचे जन्म 2000, 2002, 3चे असतील, 4चे. ओके, 4-5चे केले. आता 2005 साली तुम्ही काय केलं तर तुम्ही आणि तुमच्या 3 जणांनी, नाहीतर 2 जणांनी, आणि तुमच्या मैत्रिणींनी, तुम्ही यू अँड युअर फ्रेंड फक्त. ओके, दोघांनी मिळून एक जागा घेऊन ठेवली इथंच अशी. ही जागा त्यावेळेस तुम्ही होते त्यावेळेस जागा. आता ही जागा जी घेतली होती, तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले होते आणि तुमच्या फ्रेंडनी 1 लाख रुपये गुंतवले होते. म्हणजे त्यावेळेस तुमचं कॅपिटल किती झालं? 1 लाख. समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. ओके, आणि ऍसेट साईडला प्रॉपर्टी कितीची गेली? 2 लाख ऍक्च्युअल कॉस्ट. आता 2021 मध्ये नवीन एक फ्रेंड एंटर व्हायचं म्हणतोय तुमच्या फॉर्म मध्ये. तो म्हणला मी पण 1 लाख रुपये आणतो आणि तुमच्या फॉर्म मध्ये एंटर करतो. ओके, तुम्ही किती गुंतवले ते? 1 लाख. 1 लाख 2 लाख कॅपिटल आहे तुमचं आतापर्यंत. मी पण 1 लाख रुपये आणतो आणि तुमच्या फॉर्म मध्ये एंटर करतो. तुम्ही जास्त काही विचारच केला नाही. चालतंय म्हणले मित्र आहे, द्या म्हणले. याने पण 1 लाख आणले. त्याचं ऍडमिशन झालं. सपोज आता येणारे 10 मार्चला ऍडमिशन झालं कालच्या, आपण समजा 10 मार्च 2021 ला त्याने ऍडमिशन केलं. लिगली पार्टनरशिप रजिस्टर वगैरे केली पुन्हा 3घांची. आता मला सांगा, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला 1 लाख 1 लाख 1 लाख कॅपिटलला गेले. ऍसेट साईडला 2 लाख लँडला दिसत आहेत आणि 1 लाख कॅश मध्ये दिसतील. बरोबर, एवढे पैसे तिथं पडले तुमच्या जवळ. आता दुसरी गोष्ट अशी, 10 मार्चला आला, 11 मार्चला तुम्ही सगळं रजिस्ट्रेशन वगैरे करून घेतलं, लिगली पार्टनरशिप झाली, नाव नोंदणी वगैरे केली. 15 मार्चला तो पुन्हा म्हटला ही फॉर्म मला डिझॉल्व्ह करायची. 15 मार्च 2021 ला
हा म्हणला नवीन आलेला, हा जो नवीन आलता ना पहिला, हा म्हणला ही फर्म मला काय करायची, डिझॉल्व्ह करायची. अरे असं कसं, तू आलास 10 तारखेला, चाललायस 15 तारखेला, काही चेष्टा कोण लावले, मला डिझॉल्व्ह करायची, तो माझ्याकडे राहील. एक काम कर, तू रिटायरमेंट घे, डिझॉल्व्ह करू नको, आमच्या दोघांची पार्टनरशिप चालू राहू. त्याने मार्केटमध्ये अनालिसिस केलं तर या जागेची किंमत मार्केटमध्ये 50 लाख रुपये होती त्यावेळेस. चालेल म्हणलं, मी रिटायरमेंट घेतो. काय म्हणला तो, मी रिटायरमेंट घेतो, मला याच्यातला 1/3 पार्ट पाहिजे. नाहीतर सपोज 60 लाख रुपयाला ही जागा होते असं समजून आपण. किती लाख रुपयाला, 60 लाख रुपये. 2021 सालाची किंमत. जागेच्या किंमत अप्रिशिएट होतात का डिप्रिशिएट होतात, अप्रिशिएट होतात की नाही. मग तुम्ही 2004-5 साली ठेवून घेतलेली जागा इतक्या दिवस ठेवली तुम्ही, न विकली, कारण अप्रिसिएशन होत चाललं होतं. हे आलं 10 तारखेला, 15 तारखेला जायचं म्हणते. आता काय म्हणते ती, मला माझे 20 लाख रुपये द्या. जागेची किंमत किती आहे, 60 लाख. नाहीतर मग जागा विका, जागा विका, तुला 20 लाख, मला 20 लाख, याला 20 लाख. तुम्ही बसले आता असं झालं, कसं काय केले, 1 लाख रुपये तर आणले, 20 लाख रुपये मागायले. तर तुमच्याकडून एक मायनर मिस्टेक झाली. काय मायनर मिस्टेक झाली, तुमच्याकडे जेवढं रिव्हॅल्युएशन करायचं होतं तुम्हाला, कशाचं, ज्या ऍसेट्स असतात आणि ज्या लायबिलिटीज असतात, मग त्याच्यामध्ये फायदा होईल किंवा तोटा होईल, ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथच्या टायमिंगला तुम्हाला सगळ्याचं रिव्हॅल्युएशन करावं लागतं. म्हणजे ही कन्सेप्ट तिन्हीकडे फिरणार. थिअरी एकच पाहतोय आपण, या 3 चॅप्टरच्या थिअरी कम्प्लीट करून टाकते. ऍडमिशन, रिटायरमेंट, डेथ, तिन्हीच्या कन्सेप्ट इथं क्लिअर होऊन जातील. तिन्हीकडे एंट्री सेम येणार त्याच्यामध्ये. बंद पडलं कॅन्सल करून द्या. ओके, समजलं इथपर्यंत तुम्हाला. मग आता मला सांगा, याच्यामध्ये तुम्ही काय केलं, इथं येताना ओके, आता येताना तुम्ही काय केलं, हा फ्रेम एंटर व्हायचा म्हटलं होता 10 मार्चला. तुम्ही मोठे विचारी, तुम्ही माझ्याकडून अकाउंट शिकल्यामुळे विचारी होतात तुम्ही. मी तुम्हाला शिकवल्यामुळे तुम्ही काय म्हटलं, 10 मार्चला यायचं म्हणतोय ना, जरा थांब म्हणलं. तो जरा थांबून काय केलं तुम्ही, तर म्हणले ती या जागेची किंमत काढू. तुम्ही जागेची किंमत काढली 60 लाख रुपये. किती लाख रुपये काढली, 60 लाख रुपये किंमत काढली. अप्रिसिएशन झालं, फायदा झाला. जागा घेतली किती लाखाची होती, 2 लाखाची. त्याची किंमत झाली किती, 60 लाख. फायदा किती, 58 लाख. मग तुम्ही काय म्हणले, मला 29 लाख रुपये प्रॉफिट, तुला 29 लाख रुपये प्रॉफिट. 29 आणि 31, 29 आणि 31 असे झाले 60 लाख रुपये कॅपिटलला. आता तुमचं कॅपिटल किती झालं, एकाचं तुमचं 30 लाख आणि त्या मित्राचं तुमच्या 30 लाख. ओके, बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला गेले 30 लाख, 60 लाख आणि या ऍसेटला गेले 60 लाख. आता तुम्ही म्हणले तू पण 30 लाख आण, तू पण किती आण, 30 लाख. तुम्हाला नाही 1 लाख आणि 1 लाख. 10 तारखेला ऍडमिशन दिलं, 1 लाख रुपये घेऊन आला. 15ला म्हणला मला निघायचं नाही, 1 लाख रुपये येतं नाही. 1 लाख रुपये आणलेस ना, 1 लाख रुपये घेऊनच निघ. कळालं ना फायदा कसा झाला. नाहीतर तो फुकटमध्ये किती लाख रुपये घेऊन गेला असता, 20 लाख. तो तुमचा तोटा होता. इथले 10 तुमचे 10 त्याचे घेऊन चालला होता. समजलं, तुम्ही जो एवढा काळ थांबलेला आहात त्या जागेला होल्ड करून त्याचा फायदा होता तो. मग अशा प्रकारेच बॅलन्स शीट मध्ये तुम्हाला ज्यावेळेस जुनी बॅलन्स शीट दिली जाते त्याच्या नवीन प्राइसेस पण दिले जातात. हे रिव्हॅल्युएशन करणं गरजेचं असतं. आता ऍसेटची किंमत वाढली म्हणून आपण त्याच्यामध्ये काय केलं, ऍड केलं. आता ऍसेटला बॅलन्स असतो डेबिट,
डेबिट बॅलन्स पुन्हा वाढवायचा असेल तर त्याला पुन्हा डेबिट द्यायचा, पण क्रेडिटला ती काय खरेदी नाही, त्यावेळेस त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट द्यायचं असतं आपल्याला. लायबिलिटी वाढत असेल तर त्याला क्रेडिट द्यायचं, पण डेबिटला रिव्हॅल्युएशन अकाउंट द्यायचं असतं आपल्याला त्याला. ओके, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम? 5 मिनिटाचा ब्रेक घेऊया, 5 ते 10 मिनिटाचा.